अनिल गोटे हा एक नंबरचा खोटे. फक्त लबाडी करतो. आपण बघितलं असेल मागील 15 वर्षात त्यांनी लोकांवर आरोप, पत्रकबाजी आणि तोड्यापाणी करण्यात 15 वर्ष वाया घातले. शहराचा कुठलाही त्यांनी विकास केलेला नाही. माझं काय, त्यांनी अनेक लोकांवर आरोप केलेले आहे आणि ते तद्दन खोटे आरोप होते. ते नंतर स्पष्ट झालेले आहे. मी निवडून आल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी माझ्यावर आरोप केला आणि फक्त आरोप नाही केला तर त्यांनी औरंगाबाद हायकोर्टात एक याचिका सुद्धा दाखल केलेली होती की आता जे नवीन जे आमदार निवडून आलेले आहे फारुख शाह यांना 3 बायका आणि 10 मुले आहे. आता मी त्याला विचारू इच्छितो की मला एक बायको आहे, पण ते 2 बायका कुठे आहे ते शोधून मला सांग, त्यांना तरी मला घरी आणता येईल. फक्त तद्दन खोटा सांगतो. नंतर त्यांनी माझ्यावर आरोप केले होते की फारुख शाह याच्यावर निजामपूर पोलीस स्टेशनला 11 गुन्हे आहे. निजामपूर पोलीस स्टेशनला माझ्यावर जर एक एनसी जरी असली तरी मी आपल्या पदाचा राजीनामा तर देणारच आणि यासोबत पुढच्या जे माझ्या राजकीय जीवन आहे त्या राजकीय जीवनातून मी संन्यास घ्यायला तयार आहे. पण फक्त मी त्याला एवढे आव्हान आहे माझे की जर खरं तर तू तुझ्या बापाची औलाद असेल तर ह्यापैकी कुठलाही एक आरोप माझ्यावर सिद्ध करून दाखव. नंतरच्या काळात त्यांनी तो पळाल्यावर ते आरोप करत होता की मला भाजपच्या लोकांनी मदत केलेली आहे, पैशांची किंवा मतांची. तर हा आरोप पण तू सिद्ध करून दाखव, तरच मी तुला तुझ्या बापाची औलाद म्हणेल. नंतर आता तू आरोप करतोय की 32 एकर जागा आणि 200 कोटी रुपयाची जागा मी माझा हडपण्याचा प्रयत्न करतोय. मी त्याला सांगू इच्छितो की ही जी जागा आहे वक्फ बोर्डाची जागा आहे आणि ही कधी ह्या जागेच्या उतार्यावरून वक्फ बोर्डाचं नाव कमी होऊ शकत नाही आणि दुसऱ्या कोणाचं नाव लागू शकत नाही. फक्त जे माझा घर होता, जे माझा घर आहे त्या जागेवर माझे आजोबा पंजोबा तिथे वक्फ बोर्डाचे खिदमतगार म्हणून तिथे राहायचे आणि व ट्रस्टच्या लोकांनी त्यांना त्या जागेची देखभाल आणि खिदमत करण्यासाठी ती जागा अलॉट केली होती आणि ती जागा सुद्धा आमच्या नावावर नाही आणि होणारही नाही. ती जागा माझ्या आई तिथे अजून पण राहता आणि त्या जागेची रीतसर भाडेपावती माझ्या आईने केलेली आहे आणि 30 वर्षाच्या कराराने ती जागा माझ्या आईने घेतलेली आहे. आणि जर ह्या अनिल गोटेनी हा आरोप पण जर सिद्ध करून दाखवला की त्या जागेचा म्हणजे 32 एकर 200 कोटीच्या जागेचा मी अपहार करतो आहे आणि जर त्यांनी सिद्ध करून दाखवला की मी माझ्या आईच्या किंवा माझ्या नाव लावण्याचा प्रयत्न केला असेल तर मी माझ्या राजकीय जीवनाचा संन्यास घेईल आणि तू जर सिद्ध करून दाखवला नाही तर तू तुझ्या बापाची औलाद नाही असा मला संशय राहील. मला जास्त आवडेल. नाही, मला तर काय, आता तर मला माझा कोणी प्रतिस्पर्धी मला असं वाटत नाही. आता हे बघा, आपण हे जे अनेक लोक पहिले हे त्यांना म्हणजे माझ्या विरुद्ध काय बोलायचा त्यांना कळत नाही आहे. आणि आता हा जे अनिल गोटे आहे हा माझ्यावर जे आरोप करतोय, मी त्याला सांगतो की बाबा तुझ्या पोटात आत नाही, तुझ्या तोंडात दात नाही आणि कशाला तू माझ्या नादी लागतो रे बाबा. आणि तो अनिल गोटे जो आहे हा अब्दुल करीम तेलगीचा मानसपुत्र आहे. त्यांनी देशाची गद्दारी करून आणि हजारो कोटी रुपयाचा अपहार केलेला आहे आणि त्याविरुद्ध आता मी ईडीकडून दाद मागणार आहे. प्लॉटचा जो विषय आपण घेतला आहे यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की वक्फ बोर्डने आम्हाला ही जागा 30 वर्षाच्या करारावर दिली आहे. वक्फ बोर्डला घटना आपल्या वक्फ बोर्ड कायदा 104 अप्रमाणे कुठलीही जागा हस्तांतरित करता येत नाही, भाड्याने देता येत नाही, विकता येत नाही किंवा अदलाबदल करता येत नाही. 104 त्याला इंग्रजीचं ज्ञान नाही, त्याबद्दल वाचायला नाही काय तो भागवेगळा काय. त्या कायद्यामध्ये नोंद हे
कसे काय वक्फ बोर्ड देऊ शकेल? आणि वक्फ बोर्डावर फारुख शाह गेल्यानंतरच या सगळ्या भानगडी सुरू झाल्या. आतापर्यंत काही नव्हत्या. आणि मी कालही सांगितलं, आजही सांगतो, 11/10/2023 पर्यंत सदरचं 57 हे क्षेत्र जे आहे ते महानगरपालिकेच्या जागेवर होतं. आणि त्या दिवशी महापालिकेने हरकत घेतली या ठिकाणी दुसऱ्या कोणाचं नाव लावू नये. पण महसूल खात्यातल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना हातपाशी धरून त्यांनी हे परस्पर उद्योग केले. राजकारणाचा काय संन्यास घेणार आहे? काय कधीच घ्यावं लागेल संन्यास. नुसत्या निजामपूर पोलीस ठाण्यामध्ये नाही, आझादनगर पोलीस स्टेशन मध्ये, काय त्यानंतर वडरई रोड पोलीस स्टेशन, आपल्या चाळीसगाव पोलीस स्टेशन मध्ये, हे काय आझादनगर मध्ये 8 गुन्हे आहेत, 307 पासून सगळे, काय त्या पोलीस स्टेशनला 7 गुन्हे आहेत, त्याच्याकडे 18/7/15 आणि 9 गुन्हे निजामपूरला. मी तुम्हाला दिले असता कागदपत्र सगळे, काय ते माहितीच्या अधिकारात मिळवले मी. काय मी तर या क्षणाची वाट पाहत होतो ना. काय मुस्लिम बांधवांना पण कळायला पाहिजे की आपल्या समाजाचं नेतृत्व कोण करतोय. राजकारण संन्यास नाही घेणार. राजकारण संन्यास देणार नाही जनता, तो कायमचा घरी बसवणार. ज्याला स्वतःच्या बापाबद्दल शंका आहे आणि खात्री देता येत नाही, तो दुसऱ्याच्या बापाच्या नावाची उठाठेव करत असतो. आणि मी तुम्हाला आता सगळे कागदपत्र दिले आहेत. धुळ्याच्या दिवाणी न्यायाधीश 2 नंबर कोर्टाने स्पष्ट आदेश दिले आहेत की ह्या जागेवर कुणाचाही हक्क नाही. काय सदर जागा ही महापालिकेच्या मालकीची आहे. आणि या जागेसाठी जे अर्ज केले होते ते रेग्युलर करून मिळावं आम्हाला. त्याच्यामध्ये अनवर शहा आणि साहेबी अनवर शहा म्हणजे फारुख शहाचे वडील आणि आई या दोघांचा उल्लेख आहे. हे त्याचे आई वडील आहेत का? काय तो म्हणाला माझ्या कोणाच्या आई वडिलांची हे नाही त्याच्यात. पण निकाल दिलाय ना, 10 मार्च 2017 निकाल दिलाय. हे जे बांधकाम आहे ते बेकायदेशीर सुरू आहे. मी आयुक्तांना आजच पत्र दिलंय की बेकायदेशीर बांधकाम पाडून टाका. गरिबांचे पाडतात तुम्ही. काय बांधकामाची परवानगी घ्यायची नाही, काही नाही, सरकारी जागेवर बांधकाम करायचं, ही झुंडशाही आहे, गुंडगिरी आहे. आणि अशी गुंडगिरी धुळे शहर खपवून घेणार नाही. धुळे शहराने चांगल्या चांगल्या गुन्ह्याला सप्प्यावर लावलेले आहे. काय आणि काही सांगितलं ना किंवा माझ्यावर गुन्हे नाहीत, तर मी तुम्हाला कागदपत्र दिलं. त्या कागदपत्रामध्ये किती गुन्हे आहेत? काय मुळामध्ये गुंड आणि झुंड प्रवृत्तीच्या माणसाला भाजपने मदत केली. कशासाठी? अनिल बोलणे नको म्हणून. आता भाजपचं सगळं काम संपलं. विधान परिषद, राज्यसभा सगळी मतं संपली म्हणून भाजपवाल्याच्या विरुद्ध आहेत. आलं लक्षात? काय तेव्हा मला मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून खुलासा पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं पाहिजे की यात माझा काही इंटरेस्ट नाही. कारण फारुख शाह मुख्यमंत्र्यांचं नाव वापरून त्याच्या अधिकाऱ्यांवर दमदाटी करतात. काय